हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSCमध्ये विचारले जाणारे सिनोनिम्स करणार आहोत. MPSC थ्रू कंडक्ट केल्या जाणाऱ्या परीक्षांमधील सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा यामध्ये समावेश असणार आहे. जर तुम्ही MPSCचा स्टडी करत असाल तर याचा तुम्हाला खूप उपयोग होईल, कारण पहिला PYQ केल्याशिवाय दुसरे कोणतेही बुक वाचणे व्यर्थ आहे. कारण MPSCमध्ये इंग्लिशचे जे काही PYQ असतात ते रिपीटेडली विचारले जातात आणि हे परफेक्ट करूनच जर तुमच्याकडे एक्स्ट्रा टाईम असेल तर तुम्ही पालनसुरी किंवा बक्षी सरांची ही बुक वापरू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2014 ते 2022 पर्यंतचे PYQ बघणार आहोत. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये 85 ते 2014 पर्यंतचे PYQ बघू. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ऑल MPSC PYQ 2014 ते 2022 पार्ट 1. पहिला शब्द आहे कंप्लेसेंट. कंप्लेसेंट म्हणजे सेल्फ सॅटिस्फाईड, आत्मसंतुष्ट असणे. जेंटिल, पोलाइट, वेल मॅनर्ड, स्टायलिश म्हणजे सभ्य, नीटनेटका असणे. इंडस्ट्रियस म्हणजे डेलिगंट, हार्डवर्किंग, दीर्घोद्योगी आणि मेहनती. रेज, डेमॉलिश, डिस्ट्रॉय जमीनदोस्त करणे, उद्ध्वस्त किंवा नाहीसे करणे. ऑरिक्युलर म्हणजे रिलेटेड टू इयर, बाह्य कानासंबंधित. अटेन्युएट, रिड्यूस म्हणजे कमी करणे. बॉरन म्हणजे गोल और डेस्टिनेशन, ध्येय किंवा अंतिम ठिकाण. गाऊल म्हणजे जेल किंवा प्रिझन म्हणजे तुरुंग. लेनियंट, ॲमेबल, टेंडर, नॉट स्ट्रिक्ट, जेंटल. सौम्य, दयाळू आणि मनमिळावू असणे. प्रीकन्सिव्ड म्हणजेच प्रीडिटरमाइंड, प्रीजज्ड, प्रीज्युडाइस्ड अँड बायस्ड म्हणजे पूर्वग्रह दूषित मत असणे. रिट्रीट मीन्स विड्रॉ, रिटायर, फॉल बॅक. माघार घेणे. डिकॅम्प, अब्स्कंड, रन अवे म्हणजे गुप्तपणे पळून जाणे, पसार होणे किंवा फरार होणे. ॲब्सॉल्व, डिस्चार्ज, एक्झोनरेट, ॲक्विट सोडणे, मुक्त करणे, निर्दोष म्हणून जाहीर करणे. अक्नॉलेज, ॲडमिट, रेकग्नाइज, एक्सप्रेस थँक्स म्हणजे उपकार मानणे, आभार मानणे किंवा कबूल करणे. इनक्रेडिबल, अमेझिंग, अनबिलिव्हेबल, अनकन्व्हिन्सिंग म्हणजे अविश्वसनीय. टेल, जेव्हा त्याचा नाऊन म्हणून वापर करतो तेव्हा त्याचा अर्थ शेपूट होतो. टेल जेव्हा वर्ब म्हणून वापर करतो तेव्हा त्याचा अर्थ पाळत ठेवणे असा होतो. ॲस्पेरिटीज, हार्शनेस ऑफ टोन और मॅनर, रफनेस स्वभावातील कडवटपणा. क्रुएल्टी, मर्सिलेसनेस, बार्बॅरिझम क्रूरता, निर्दयपणा. मॅलॅग्निटी, मोलवोलेन्स, इव्हिलनेस द्वेष करणे. मॅलाइस, इंटेन्शन टू हार्म इतरांना इजा पोहोचवण्याची वृत्ती असणे. बोन वोयाग, विशिंग यू अ हॅपी जर्नी अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू तुमचा प्रवास सुखाचा होवो असे चिंतणारे उद्गार. अगाईल, एबल टू मूव्ह क्विकली अँड इझिली म्हणजेच चपळ असणे. ह्युमॅन, काइंड, जंटल दयाळू, मनाने मोठा असणे. पेरेनियल, परपेच्युअल, लॉंग लास्टिंग चिरकाळ टिकणारे. विक्ट्री, सक्सेस, ट्रिम्फ, विन विजय आणि यश. कॅलॅमिटी, कॅटोस्ट्रॉफ, डिझास्टर, ॲडव्हर्सिटी म्हणजेच आपत्ती किंवा उत्पात. ॲपोलॉजी, एक्सप्रेस ऑफ रिजन फॉर अ फॉल्ट क्षमायाचना करणे किंवा खेद प्रदर्शन करणे. विगर, स्ट्रेंथ, एनर्जी, पॉवर, फोर्स, स्पिरिट सामर्थ्य, बळ आणि चैतन्य असणे. अगरस, बी अ साइन ऑफ गुड और बॅड इन फ्युचर भविष्यातील शकून किंवा अपशकून इत्यादीबद्दल मत व्यक्त करणे म्हणजेच भविष्यवाणी करणे. अब्स्टेन्ड, रिफ्रेन एखाद्यापासून अलिप्त राहणे, दूर राहणे. अटेन, ऑब्टेन म्हणजेच मिळवणे. प्रिझ्युम, टू अज्युम अज्युम करणे. कॉन्फर, ग्रँट, गिव्ह एखाद्याला देणे, प्रदान करणे. परसेंटम, पर्सेंट इन केस ऑफ पर्सेंट दर शेकडा. ॲडिपोज, फॅटी म्हणजे लठ्ठ. ऑरिजिनस, हॅविंग द प्रॉपर्टीज ऑफ ऑइल तेलाचे गुणधर्म असलेला म्हणजेच फॅटी. फॅटी लाईक फॅट. कॉग्युल्यू, लाईट हुडेड वाईनप्रूफ जॅकेट जलरोधक कपडा. ऑब्स्टिनेट, स्टबॉर्न, ॲब्ड्युरेट, हार्डलाईन म्हणजे हट्टी. स्लँडर, ॲस्पर्जन, कॅल्युमनीस, स्टिग्मा अँड डॅम निंदा, कलंक. थ्रिफ्टी,
फ्रुगॉल, इकॉनॉमिकल, पार्सिमोनियस, स्टिंगी म्हणजेच कंज्यूस असणे. विलिफिकेशन, अब्यूज, इन्सल्ट, सेन्श्युअर, कंडेमनेशन, क्रिटिसाइझम म्हणजेच टीकास्त्र किंवा एखाद्याची बदनामी करणे. हेडस्ट्रॉंग, एनर्जेटिकली विलफुल असणे. निश्चयी आणि अत्यंत हट्टी असणे. फिल्थी, मेसी, इम्प्युअर, फाऊल घाणेरडा असणे. स्मीर, स्पॉट, बियर डाग किंवा कलंक असणे. स्पॅरिंग, इकॉनॉमिकल, फ्रुगॉल काटकसर करणारा. थिन, गॉसमर, स्लॉश पातळ किंवा तुरळक असणे. स्टबॉर्न, इन्सिस्टंट, ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी असणे. डिफॅमिनेशन, क्रिटिसाइज बॅडली एखाद्याची बदनामी करणे. फ्लोमॉक्स्ड, कन्फ्युज्ड, स्टम्प्ड, बेविल्डर्ड, परप्लेक्स्ड म्हणजेच गोंधळून टाकणे किंवा गोंधळात पाडणे. पॅसिफाय, एंड द वॉर ऑफ फाईट. अपीज, शांत करणे, शांतता प्रस्थापित करणे. सँक्टिटी, सायंटलीनेस, होलीनेस म्हणजे साधुत्व. सॅंग्वाइन, ऑप्टिमिस्टिक, कॉन्फिडंट म्हणजे आशावादी असणारा. सार्डोनिक, फुल ऑफ स्कॉर्न, मॉकिंग एखाद्याची थट्टा करणारा. कुचेष्टायुक्त, स्टॅटिएट, सॅटिस्फाईड समाधानी, तृप्त असणे. सफ्रेज म्हणजे ओट, मताधिकार. इनकन्व्हिनियन्स, डिस्कम्फोर्ट, ट्रबल, डिफिकल्टी गैरसोय होणे. अफेक्ट, इम्पॅक्ट किंवा इन्फ्लुअन्स परिणाम किंवा प्रभाव असणे. कॉन्टॅक्ट, बी इन टच एखाद्याच्या संपर्कात असणे. पावकी, अम्युझिंग इन अन ऑड वे उपरोधिक बोलणे किंवा थट्टा करणे. विजा, नेमली, इन अदर वर्ड्स उदाहरणार्थ कन्स्टेंट, कंपल्शन, रिस्ट्रेंट, रिस्ट्रिक्शन. बळजबरी करणे किंवा बंधन घालणे. कंटेम्प्ट, ॲबोरन्स, डिसपाईट, स्कॉर्न, डिस्डेन अपमान किंवा तिरस्कार करणे. ग्रेगॅरियस, सोशेबल, फॉन्ड ऑफ कंपनी समाजप्रिय व्यक्ती, संगतीप्रिय व्यक्ती. इनकरेजिबल, अनकरेक्टेबल सुधारता येत नाही असे. ससेप्टेबल, क्रेड्युलस संवेदनशील आणि भावनाप्रधान असणारा. टर्बिड, ऑपेक्यू ऑर थिक विथ सस्पेंडेड मॅटर चिकट असणे. विस्कोसिटी, द स्टेट ऑफ प्रॉपर्टी ऑफ बीइंग विस्कस चिकटपणा. बिसिच, प्रे विनवणी, याचना करणे, विनवणी किंवा याचना करणे. मॉलिफाईड, अपीज, प्लॅकेड, पॅसिफाय म्हणजे शांत करणे. डिग्निफाय, वर्थी, सन्माननीय, लायक. लिबरल, जनरस, उदार, उदारमतवादी. कीन, शार्प, ग्लेअर उत्सुक आणि तीक्ष्ण असणे. मेलोडियस, मेलोडिक, म्युझिकल. मंजूळ आणि गोड. मल्टिट्यूड म्हणजे क्राऊड याचाच अर्थ आहे गर्दी किंवा थवा. न्यूऑलॉगिझम, अ न्यू वर्ड कॉइन्ड बाय एन ऑथर नव्याने तयार केलेली. मेन्शन, रेफर टू एखाद्याचा उल्लेख करणे. व्हर्टिकल, परपेंडिक्युलर म्हणजे लंबरेषा, उभा असणे किंवा लंब असणे. ऑब्लिक्यू, नायदर पॅरलर नॉर ॲट राईट अँगल्स. डायगोनल, रेक्टँगल. लुसिड, क्लिअर म्हणजे स्पष्ट असणे. एलॅबोरेट, टू एक्सपांड समथिंग इन डिटेल तपशीलवार माहिती देणे. स्प्युरियस, फेक, नॉट जेन्युइन, फॉल्स म्हणजे नकली असणे. नकली, खोटारडे किंवा काल्पनिक असणे. मॅग्निफिशंट, इम्प्रेसिव्ह, स्प्लेंडिड भव्य आणि उदात्त असणे. अनप्रोडक्टिव्ह, अनफ्रुटफुल अनुत्पादक असणे. ॲप्टिट्यूड, टॅलेंट, स्किल, नॅक कौशल्य असणे. कॉस्मॉस,
युनिवर्स, विश्व, जेन्युइन, ऑथेंटिक, रिअल, ॲक्च्युअल, खरे असणे, क्रुशियल, डिसिसिव्ह, क्रिटिकल, पार्ट अँड पार्सेल, अलग न करता येणारे, अति महत्त्वाचे, रिकॅल्सिट्रन्स, डिसओबेडियंट म्हणजे अआज्ञाधारक, कॅलस, अनकिंग, अनकाइंड, दुसऱ्याच्या भावनाची कदर न करणारी व्यक्ती, कंटॅजियस, इन्फेक्शियस, स्पर्शाने पसरणारे, नॅक, स्किल, टॅलेंट, कौशल्य असणे, एक्झॉर्बिटंट, एक्सेसिव्ह, बियॉन्ड लिमिट, मर्यादेच्या पलीकडे, अवाजवी आणि बेसुमार, आयडियल, इनॅक्टिव्ह, लेझी, इंडोलंट, स्लोथफुल म्हणजेच आळशी असणे, रिडंडंट, ऑर्टिओज, सरप्लस, विपुल प्रमाणात असणे, कन्सेंट, ऑथॉरिटी म्हणजेच एकमत असणे, प्रॉस्पेक्ट्स, पॉसिबिलिटीज म्हणजे संभावना असणे, डिसॅमिनेट, स्प्रेड, प्रसार होणे, सॅवी, प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजेच व्यावहारिक ज्ञान असणे, सेवोर, इंटरेस्ट, चव, रुची किंवा आवड असणे, सिझम, सेपरेशन म्हणजे वेगळे करणे, टॉर्नाडो, व्हायलेंट वाइंड, हानिकारक वादळ, क्युनिंग, क्राफ्टी, विली, लबाड आणि फसवा, ऑब्फ्युस्केट्स, कन्फ्यूज, गोंधळलेला असणे, इनसफरेबल, इनटॉलरेबल, जो सहन करू शकत नाही असा, असहनशील, वेनियल, ट्रिफलिंग, एक्सक्युजेबल, दुर्लक्षणीय, क्षम्य, फिल्थी, स्लेझी म्हणजे घाणेरडा, अश्लील, वर्थलेस, युजलेस, निरुपयोगी असणे, कॉन्टरपार्ट, इक्विव्हॅलेंट, होमोलॉग, प्रतिरूप किंवा दुसऱ्या वस्तूची बरोबर जुळणारी वस्तू, इनट्रॅकेबल, अनमॅनेजेबल, अनकंट्रोलेबल, डिफिकल्ट टू डील विथ, गुंतागुंतीचे, सोडवण्यास कठीण असणे, कन्साइट, व्हॅनिटी, प्राईड, नार्सिस्टिक म्हणजे गर्व, अहंकार असणे, थेरापेटिक, हिलिंग, क्युरेटिव्ह, गुणकारी, प्रून, टू कट ऑफ, टू रिम्यूव्ह अ ड्रायड पर्म, कापणे, वजा करणे, काढून टाकणे किंवा वाळलेला मनुका, मॉडेस्ट म्हणजेच हंबल, विनम्र आणि साधा, लुसिड, क्लिअर, कॅन्डिड, विविड, स्पष्ट असणे, सुबोध असणे, मेटल, स्टॅमिना, ॲबिलिटी, फॉर्टिट्यूड, ताकद आणि धैर्य असणे, जुबिलियंट, हॅपी, चीरफुल म्हणजेच आनंदी असणे, टेरंट, डिसपोर्ट म्हणजेच जुलमी राजा, मोनार्च, द रूरल ऑफ ॲन ॲब्सोल्यूट मोनार्ची म्हणजेच राजेशाही असणे, एगर, डिझायरस, इन्थुसिझॅटिक, उत्सुक असणे किंवा तीव्र इच्छा असलेला, डिओटेड, लॉयल, डेडिकेटेड, एकनिष्ठ असणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी तत्पर असणे, मंडेन, डल अँड ऑर्डिनरी, प्रापंचिक किंवा सांसारिक, डेझर्टर्स, रन अवे, फरारी झालेला किंवा परित्याग केलेला, पॅट्रिओट, वन हू लव्स हिज कंट्री इज कॉल्ड अ पॅट्रिओट येते, ऑनेस्ट, ट्रूथफुल, जेन्युइन, खरा, सत्यवादी असणे, विक्ड, सिनफुल, इमोरल, मोलवॉलेंट, पापी आणि दृष्ट असणे, मार्जिन, ॲन एज, डिफरन्स, काठ किंवा किनारा, स्कोप, ॲन ऑपॉर्च्युनिटी, संधी असणे, स्पेस, रिजन अबोव द अर्थ म्हणजेच अवकाश, साईट, कोयट, उदाहरण म्हणून देणे, रिकलेक्ट, रिमेंबर, आठवणे, इल्युस्ट्रेट, टू एक्सप्लेन इन डिटेल, तपशीलवार सांगणे, कन्सील म्हणजेच हाईड, लपवणे,
कल्टिवेट, इनरिच, नर्चर, फॉस्टर. अभ्यासाने एखादी गोष्ट वाढवणे किंवा सुधारणे. कंजेनिटल, इनबॉर्न, इनहेरिटेड म्हणजे जन्मजात असणे. कॉन्ज्युगल, मॅट्रिमोनियल, विवाह संबंधित असणे. कॉन्ग्रुअस, ॲग्रिंग ऑर हार्मोनियस म्हणजे जुळणारा. इंडिफरंट, अपॅथी, डिसरिगार्ड. दुर्लक्ष किंवा बेपर्वाई. कॉशन, केअर आणि वॉर्निंग. सावधानगिरी, खबरदारी. कन्सर्न, टू हॅव रेफरन्स ऑर कनेक्शन विथ. डिसप्लेजर, feeling of annoyance or disapproval. नाराजी, असंतोष किंवा बेपर्वाही करणे. नर्व, करेज, बोल्डनेस, धैर्य आणि हिंमत असणे. ऑडॅसिटी, फिअरलेस, निर्भयी किंवा धाडसी. पेनल्टिमेट, सेकंड लास्ट म्हणजे शेवटून दुसरा. वॅसिलेट, वेव्हर, आपल्या मतावर ठाम नसणारा. क्युअर, शेक, ट्रेम्बल. थरकाप होणे. क्युअर, स्ट्रेंज, अनयुज्युअल म्हणजे विलक्षण, विचित्र, अपूर्व. अमनेस्टी, पार्डन, सेक्युरिटी, राजकीय गुन्हे माफ केले जातात तो काळ. रिलायबिलिटी, ट्रस्टवर्थीनेस, फेथफुलनेस म्हणजेच विश्वसनीयता. टेंडर, काइंड, दयाळू असणे. डेलिकेट, एक्झॉक्युसाइट, इलेगंट मीन्स नाजूक किंवा हळवा असणे. क्वांटेसेन्स, मोस्ट परफेक्ट ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. योग्यता आणि उत्कृष्टता यांचे एक उत्तम उदाहरण. लॅटेंट, हिडन ऑर कन्सील म्हणजेच लपलेला. ब्रीफ, इन शॉर्ट, थोडक्यात सांगणे. लॅटर, आफ्टर म्हणजेच नंतर. प्लॅसिड, काम म्हणजे शांत करणे. अँथॉलॉजी, कलेक्शन ऑफ पोएम्स ऑर अदर पीसेस ऑफ रायटिंग. विविध लेखक कवींनी लिहिलेल्या गद्य उताऱ्यांचे किंवा कवितांचे पुस्तक. जेनोसाइड, किलिंग ऑफ अ लार्ज नंबर ऑफ पीपल, एखाद्या विशिष्ट धर्माच्या वर्णाच्या किंवा वंशाच्या वगैरे सर्व लोकांची हत्या करणे. कन्झ्युमेट, परफेक्ट, कंप्लीट, एखाद्या गोष्टीचे उत्तम उदाहरण, बिनचूक परिपूर्ण करणे किंवा पूर्तता करणे. अबंडन, फॉरसेक, डेझर्ट, डिसओन, लिव्ह म्हणजे एखादे व्यक्ती किंवा ठिकाण सोडून देणे. प्रोपॅगेट, स्प्रेड अँड प्रोमोट वाईडली, प्रसार करणे. प्रोलोग्यू, इंट्रोडक्शन, नाटक किंवा पुस्तकाची सुरुवात. इपिलोग्यू, एंड ऑफ द प्ले, नाटक किंवा पुस्तकाचा शेवट. प्रोलिफरेट, इन्क्रीज रॅपिडली इन नंबर, वृद्धी होणे किंवा वाढ होणे. चाइल्डिश, जेन्युअल, पोरकट. ग्रॅटिस, विदाउट पेमेंट मीन्स फुकट. कम्प्लिमेंट, सप्लिमेंट, पूरक असणे. कम्प्लिमेंट, प्रेज, फ्लॅटरिंग, खुशामत करणे किंवा कौतुक करणे. पेन्युरी, पॉवर्टी म्हणजेच गरिबी. अफ्लुएन्स, वेल्थी, लक्झरियस, लॅविश म्हणजे श्रीमंत असणे. फेबल, इमॅजिनरी स्टोरी, काल्पनिक कथा किंवा दंतकथा. रिमोर्स, रिपिटन्स, रिग्रेट, पश्चाताप. स्टार्क, हार्ड, बेअर, सेव्हिअर, उघड किंवा स्पष्ट असणे. इंडस्ट्रियस, डेलिगंट, हार्डवर्किंग, उद्योगी आणि मेहनती असणे. प्रोलेटेरियट, वर्किंग क्लास म्हणजे मजुरी करून पैसे मिळवणारे वर्कर्स, कामगार म्हणजेच श्रमजीवी लोक. मिटिगेटिंग, एक्सटिन्युएटिंग म्हणजेच तीव्रता कमी करणे. वाईन, ब्रीथ याचा अर्थ आहे श्वास. टेडियस, टायझम, डल, बोरिंग म्हणजे कंटाळवाणे. अड्रप्ट, क्विक लगेचच, त्वरित. वॅग्यू, नॉट क्लिअर, ॲम्बिग्युअस म्हणजे अस्पष्ट असणे.